नमस्कार श्रोते हो, हेल्थ गुरु आय केअर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. डोकेदुखी ही तशी आपल्यासाठी खूप सामान्य गोष्ट आहे ना. कामाचा ताण, अपुरी झोप किंवा चहा न पिल्यामुळे देखील अनेकांचं डोकं दुखतं. आपण एक गोळी घेतो आणि मोकळे होतो. पण मित्रांनो, जर ही डोकेदुखी सतत होत असेल, रोज सकाळी उठल्यावर डोकं जड वाटत असेल, औषधं घेऊन देखील फरक पडत नसेल आणि त्यासोबतच अचानक दृष्टी धूसर होणं, चालताना तोल जाणं किंवा चक्कर येऊन थेट फिट्स म्हणजे झटके येत असतील, तर सावधान. या लक्षणांकडे साधी डोकेदुखी म्हणून अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण ही मेंदूची लक्षणं अत्यंत धोकादायक असू शकतात, म्हणजेच ब्रेन ट्यूमरची असू शकतात. आज 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिन. सन 2000 मध्ये जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशनने या दिवसाची सुरुवात केली. आज आपण अगदी 2 मिनिटात या आजाराचे लक्षणं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूमध्ये असामान्य पेशींची म्हणजेच ॲबनॉर्मल सेल्सची अनियंत्रित वाढ होणे आणि तिथं गाठ तयार होणे. इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. सर्वच ब्रेन ट्यूमर हे कॅन्सरचे म्हणजेच मॅलिग्नंट नसतात. काही गाठी साध्या म्हणजेच बेनाईन असतात, ज्या शस्त्रक्रियेने पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात. पण गाठ कोणतीही असू, मेंदूच्या आरोग्यासाठी तिचे वेळेवर निदान होणं अत्यंत गरजेचं आहे, नाही का? म्हणूनच ही 6 प्रमुख लक्षणे वेळीच ओळखा. तीव्र आणि सततची डोकेदुखी, विशेषतः सकाळी उठल्यावर जास्त त्रास होणे. दुसरं म्हणजे मळमळ, उलट्या. तिसरं म्हणजे दृष्टीमध्ये बदल, अंधुक दिसणं किंवा एकच गोष्ट 2-2 दिसणं. चौथं म्हणजे तोल जाणं, चालताना किंवा उभे राहताना शरीरावर ताबा न राहणं. 5वं म्हणजे फिट्स किंवा झटके येणं. 6वं म्हणजे स्वभावात किंवा स्मरणशक्तीत बदल, बऱ्याचदा गोष्टी चटकन विसरणं किंवा मग चिडचिड वाढणं. पण श्रोते हो, भीती नको, जागरूकता हवी. श्रोते हो, ब्रेन ट्यूमरचे नाव ऐकून घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. आज वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आहे. आधुनिक शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी आणि प्रगत उपचारांमुळे अनेक रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे होऊन अगदी आनंदी जीवन जगत आहेत. गरज आहे ती फक्त एकाच गोष्टीची, वेळेवर लक्षणं ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेण्याची. आपल्या गावातील आरोग्याचा कणा असलेल्या गरोदर माता बालकांची काळजी घेण्यापासून ते प्रत्येक आजाराची माहिती आणि शासकीय आरोग्य सेवा आपल्या घरापर्यंत पोहोचवणाऱ्या आपल्या लाडक्या आशाताईंना हेल्थ गुरु आय केअर परिवारातर्फे सलाम आणि मनापासून धन्यवाद देखील. तुमच्या जागरूकतेमुळेच आज अनेक गंभीर आजारांचे वेळेत निदान होऊ शकत आहे. श्रोतेहो, हा व्हिडिओ संपण्यापूर्वी खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि तुमच्या गावातील तुमच्या आवडत्या आशाताईचे नाव अभिमानाने नक्की कमेंट करा. आपण सर्वांनी मिळून कमेंट्समध्ये त्यांचे आभार मानूया. हा मौल्यवान व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा. लक्षात ठेवा, लवकर निदान हीच सुरक्षित उपचाराची पहिली पायरी आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सुरक्षित रहा, आनंदी रहा. धन्यवाद.